कार भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची. थँक्यू. क्रांतीभूमी चषक 2025 गाव बिळाशी आणि जो काय ऐतिहासिक वारसा या गावाला लाभलेला आहे त्याच्याबद्दल आपण काली चर्चा केली. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झाला आणि अखेरकार चरण टीमला पहिलंच यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. गोलंदाजी करत असताना खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलला प्रत्युत्तर देत असताना कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. अजय नायकवडी काय गोलंदाजी केली आहे. सुरुवातीचा पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी चांगली केली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत क्रमांक 3 वरती विक्रम मोरे आणि विक्रम मोरे यांना आता मधल्या फळीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. फुल टॉस बॉल त्याला माफी नाही. बॉल लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. नो प्लस 6 मिळाला मोका दिला ठोका षटकार. थँक्यू. पहिला षटकार आजच्या दिवसातला आलेला आहे. बॅटिंग करत असताना टीम मानेवाडीसाठी छोट्या उसळीचा बॉल. क्षेत्ररक्षक 2 धावतायत. बॉलचा पाठमोरा करतील. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. या अगोदर चांगली गोलंदाजी केली होती त्यानंतर एक बीमर टाकला आणि त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा चांगला टाकलेला आहे आणि त्या बॉलच्या पाठीमागे 2 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले मानेवाडीची 24 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मानेवाडी प्रथम बॅटिंग करताना अजय नायकवडी पुन्हा निघतील राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहेत बॅटिंग मध्ये विक्रम मोरे. काही त्यांचा आज बहरलाय. चांगली बॅटिंग केली आहे. खाली राहिलाय बॉल. बॅटवरतून आली आहे. संपर्क नाही. डॉट आलाय. ही तारेवरची कसरत फलंदाजांना करावी लागणार आहे. कधी बॉल खाली राहत आहेत कधी बॉल उसळणारे आहेत. अशाही बॉलला प्रत्युत्तर फलंदाजांना द्यावं लागेल. हा निर्धाव आलाय. मनोबल वाढवणारा प्रभावशाली बॉल डॉट. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. हाई बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलाय 8व्या बॅटने. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत बॉलवरती. बॉलला बॅकअप दिलंय. बॉलची फेकी कोणत्या एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला केलेली आहे. तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा सहजरित्या धावून काढलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. आपण पाहत आहोत क्रांतीभूमी चषक 2025. चला यानंतरची मॅच पुनवत आणि सोनवडे. आपल्याला विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये आपला कंपल्सरी टॉस केला जाईल. 8व्या बॅटचा फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले होते परंतु झेल होऊ शकला नाही. बॉल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय तो चौकार. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना मानेवाडी या टीमने बनवलेल्या आहेत. चला दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो आपण जास्तीचा वेळ घेत आहात. 2 षटकांसाठी तब्बल 12 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी झालेला आहे. चला पुनवत आणि टीम सोनवडे
आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 3 साठी आता जो पर्याय या ठिकाणी वापरलेला आहे, गोलंदाजी करत असताना टीम चरणने सकाराम यांना आणलेला आहे. अनुभव त्यांच्या गाठीशी आणि सकाराम आता गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत सचिन जाधव आणि विक्रम मोरे. पायांचा वापर केलाय, परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकलेला नाही. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. फटका फसला होता. पाहिलं होतं की फलंदाज पायाचा वापर करतायत. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला आणि त्या बॉलला प्रतिउत्तर देत असताना वेळेची अचूकता साधता आली नाही आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होते. सुरुवातीला पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला असेल ना, तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या तब्बल 14. त्यानंतर धावसंख्येचा आलेख ग्राफ वाढला. 16 धावा धावफलकावरती त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आल्या आणि 30 धावा 2 षटकांच्या अखेरीस या स्कोर बोर्डवरती आल्या. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय आणि पहा खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि अखेरकार आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम मानेवाडीला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विकास माने मधल्या फळीमध्ये आलेले आहेत. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहिला, तर आणखीन एक सुयश या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. गोलंदाजी करत असताना टीम चरणने धावसंख्येचा वेग 2 षटकांच्या पाठीमागे चांगला होता, परंतु आता मंदावलाय. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलेला स्ट्रोक. लॉंग ऑफला खेळाडू आहे डावखुरे आताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि पहिला बॉल ज्या प्रकारे त्यांनी खेळलाय, बॅटच्या अगदी मधोमध हा बॉल घेतला होता आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा बॉल अशा प्रकारे खेळताना तर मनोबल हे फलंदाजाचं नेहमी वाढतं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करत आहोत की क्रमांक 4 वरती विकास आलेले आहेत आणि त्यांच्या बॅट मधून हा एक चांगल्या प्रकारचा स्ट्रोक होता. एक धाव जरी मिळाली असली तरी आत्मविश्वास द्विगुणित करणारा फटका होता. बॉलर पुन्हा तयार. ओव्हर नंबर 3. पायांचा वापर पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न झाला. शरीरापासून दूर असणारा बॉल खेळण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर हनुमंत जाधव सर, मुंबई पोलीस यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. क्रांतीभूमी चषक 2025 च्या वतीने त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अवघ्या 3च धावा गोलंदाजी करत असताना दिलेल्या आहेत आणि महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. कौतुकास्पद गोलंदाजी. शेवटचे 2 बॉल. आणखीन एक बॉल एष्ट्यांचा वेध घेतो. आणखीन एक फलंदाज. क्लीन बोल्ड. त्रिफळाची. थँक्यू. आणखीन एक फलंदाज त्रिफळाचीत होऊन माघारी गेलेले आहेत. दुसरा फलंदाज हा असा होता जो त्रिफळाचीत झालेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 5 वरती अजय. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. काय गोलंदाजी केली. षटक क्रमांक 4 फार चांगल्या प्रकारचं राहिलं. सकाराम यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. अनुभव होता तो कृतीमध्ये आणला. वेग नव्हता परंतु दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा अगदी योग्य होता. आणि षटक क्रमांक 3 ची 10 जर आपण पाहिली ना तर या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 4. गडी किती बाद केले तर ते 2. धावसंख्येचा वेग कमी झालाय आणि धावसंख्येचा आलेख ग्राफ हा आता खाली ओढलाय. आणि ज्यांनी चांगलं काम केलंय ओव्हर नंबर 3 मध्ये सकाराम,
कौतुकास्पद षटक हाताळलंय, वाखाडण्याजोगी गोलंदाजी, काटकसरीचं षटक हाताळलं. आता शेवटच्या ओव्हरमध्ये मानेवाडीला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल, कारण सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये मानेवाडीने खेळ जो चांगला केला होता ना, तो आता मोमेंटो थोडासा ढासळलेला आहे. परंतु आज फलंदाजांना महत्वाकांक्षी व्हावं लागेल अंतिम षटकामध्ये. आणि षटक क्रमांक 4 मध्ये संजय नावाचा पर्याय चरण गावाने या ठिकाणी निवडलेला आहे या षटकासाठी. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत. मधली फळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहे. एका बाजूला सचिन जाधव आणि त्यांच्या सोबतील अजय. समोर खेळलाय ओव्हर दी बॉलर हेड, बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 4 धावसंख्या वाढवणारा चौकार. थँक्यू. अजय जाधव यांच्या बॅट मधून हा चौकार आलेला आहे. अंतिम ओव्हर मध्ये आक्रमण केलंय. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. हा नो बॉल आहे. आणि निश्चित हा बॉल तर पुन्हा टाकावा लागेल. चक्क गोलंदाज म्हणून या ठिकाणी आढळलेले आहेत. पॅनल्टीच्या 2, नोची 1 अशा 3 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. चला, संघांना विनंती आहे, पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करूया आणि लगेचच मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. धावसंख्या धावफलकावरती आता आहे 41 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मानेवाडीने या धावा आतापर्यंत कोटलेल्या आहेत. आता येणाऱ्या गोलंदाजाला आता उर्वरित बॉल हाताळावे लागतील. या षटकामध्ये एकच बॉल झालेला आहे, त्याच्यामुळे आता येणाऱ्या गोलंदाजाला 5 बॉल हाताळायचे आहेत. आणि दत्ता गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत शेवटच्या 5 बॉलसाठी. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत. ज्यांच्या बॅटमन चौकार आलेला आहे ते अजय जाधव, सचिन जाधव. ही मानेवाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. तर चरण गावचे दत्ता ओव्हर नंबर 4 मध्ये. संपर्क नाही. बॅट आणि बॉलचा लाईन मिस करून बसले, पाठीमागे सरले आणि त्यानंतर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट आलाय. आता 4च बॉलचा खेळ बाकी आहे. दत्ता यांचा चांगला बॉल आहे, प्रभाव टाकणारा बॉल आहे. निर्धाव आलाय. पुन्हा तयार अजय जाधव. आडव्या बॅटने फटका. समोर खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु झेल हातामधून निसटलेला आहे. डोळ्यांचा संयोग, शरीरावरचं नियंत्रण आणि हाताची ओंजळ या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. एखादा झेल पकडत असताना एखाद्या गोष्टीचा जर अपवाद राहिला ना तर तो झेल सुटतो. तुम्हाला डोळ्यांचा संयोगही चांगला ठेवावा लागतो, शरीरावरती नियंत्रणही चांगलं ठेवावं लागतं. पुढे असणारा बॉल, क्षेत्ररक्षक 2 धावत चाललेले आहेत. धावता झेल पकडता आलेला नाहीये, हाही झेल सुटलेला आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा निश्चित प्राप्त होत आहेत. कॅचेस फार महत्वाचे आहेत, तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतात. एकेरी दुहेरी धावफलक पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचलेला आहे. आता 44 धावा. 4 बॉलचा खेळ झालेला आहे, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला, टॉस साठी आपण आलात का? यानंतरचा नाणेफेकीचा कौल आहे पुनवत आणि सोनवडे. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. आपला टॉस केला जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खोदून काढलंय. क्षेत्ररक्षक फार वेगातून गवतातून मार्ग काढत बॉल पर्यंत जाऊन पोहोचले. बॉलची फेकी केली. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झालेल्या आहेत. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे, जो बॉल टार्गेट सेट करणार आहे. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. सचिन जाधव आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे आणि विकेटचं पतन आहे. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मानेवाडीने बनवलेले आहे धावा. 46 विजयासाठी बनवायच्या आहेत. टीम विशाल भाऊ स्पोर्ट चरणला 47. या आपण करूया पुढील मॅचचा टॉस. टॉस आहे पुनवत विपक्ष सोनवडे. या मॅचचा नाणेफेकीचा कौल हा टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी होत आहे.
या आपण टॉस करूया आणि टॉस मध्ये आवाज आहे किरण मस्कर सरांचा. थँक्यू सो मच. JSP विपक्ष सोनवडे टीम अशी मॅच यानंतरची महत्वाचा. पुनवत विपक्ष सोनवडे अशी मॅच महत्वाची यानंतर. शंकरदा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे या नावानं टीम खेळते नेहमी. टॉस महत्वाचा आहे. कॉल कोणाचा असेल? हा बोलतो माझा कोणाला देऊयात? येस, छापा काटा हा कॉल तुम्हाला करायचा आहे. येस साहेब, स्विंग दी कॉइन. छापा कॉल असेल आणि अर्थातच टॉस जिंकलेला आहे पुनवट टीम. टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकल्यानंतर महत्वाचा निर्णय सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचा आहे. आमचा निर्णय थोड्या वेळानं का कौल घेणार आहात? आमचे प्लेयर थोडे 1-2 येतात म्हणून. कसं राहिलं रबर क्रिकेटचा सीझन तुम्हाला? सीझन चांगला झाला आपला. टेनिस सीझन साठी वाट पाहताय? हो. स्पर्धेचं आयोजन आवडलं, नियोजन आवडलं? सर्व छान झालेलं आहे. निर्णय थोड्याच वेळामध्ये ते कळवतील, पण इथून नंतर आलेल्या खेळाडूंना, कॅप्टन्सला विनंती करेल, निर्णयासाठी वेळ घेऊ नका. दुसऱ्या बाजूला दादा तुझ्याकडे येईल. आयोजन कशा पद्धतीने वाटलं? रामदादांचा वाढदिवस आणि तदनंतर क्रांतिभूमी बिळाशी ही टीम, रामदादा संघ मालक आहेत त्या संघाचे, त्यांच्या माध्यमातून आयोजन पूर्ण केलंय. कशा पद्धतीने आयोजन वाटतंय? रामभाऊंचं आयोजन दरवर्षी आम्ही वाट बघतो त्याची, आणि त्यांच्या बर्थडे निमित्त आयोजन खूप चांगलं असतं. मग आम्हाला खेळायची संधी दिली, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं धन्यवाद करू आणि मॅचमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. पुनवट टीमनं टॉस जिंकलाय, जातील कदाचित गोलंदाजीसाठी. वाट पाहूयात त्यांच्या निर्णयाचा. कुठेही जाऊ नका. आजचा फायनलचा दिवस, शेवटचा दिवस आहे. कॅप्टनने सांगितलंय ते टॉस जिंकलेत आणि गोलंदाजीसाठीच जात आहेत. सो दे वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. समोरील संघाला सांगितलं या आणि बॅटिंग करा. आतापर्यंत पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही ऐकत होता. सेकंड इनिंगची कहाणी अजून बाकी आहे. ज्या वाणीमधून ही संपूर्ण कहाणी तुम्ही ऐकतायत. पंचिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज. निलेशजी माडेकर पुन्हा एकदा तुमच्यासोबत जोडतील आणि सेकंड इनिंगची रंजक भरी कहाणी पुन्हा एकदा तुम्हाला ऐकायला भेटेल. कुठेही जाऊ नका. भेटूयात अर्थात रामदादा यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त असलेली क्रांतिभूमी चषक 2025. थँक्यू. बोलो गान 47 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग आता बॅटिंग करत असताना विशाल भाऊ स्पोर्ट चरण या टीमला करायचा आहे. टॉस झाला होता. विशाल भाऊ स्पोर्ट चरणने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. श्री काळमादेवी स्पोर्ट्स मानेवाडीने बॅटिंग करताना बनवलेले आहे 46 धावा. आणि बॅटिंग करत असताना जो खेळ आपण पाहिला असेल ना, सचिन जाधव यांनी चांगली बॅटिंग केली. सचिन माने आज मोठा खेळ करू शकले नाही. विकास मोरे यांनी मधल्या फळीमध्ये येऊन डाव सावरण्याचा प्रयत्न प्रखरतेने केला. एक षटकार, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर अजय जाधव यांनी येऊन आपलं काम चोख केलं आणि शेवटच्या काही ओव्हरमध्ये धावा कुटण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे संपूर्ण बॅटिंग लाईनअप राहिली, परंतु आता त्या 47 धावांचं प्रत्युत्तर देण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. पहिला बॉल प्रगतीपथावरती. बॉलर तयार. पहिला बॉल कट केलाय. खेळाडू आहेत थर्ड मॅनला बॉल वरती येतील. बॉलची फेकी करतील. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर जोडी आहे. एका बाजूला अजय, दुसऱ्या बाजूला आहेत साहिल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, एक इवा जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्क वरती अजय जाधव. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. डॉट आलाय. या बॉलची धाकता होती, वाकडण्याजोगा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर काय बॉल आतमध्ये आलाय, निर्धाव आलाय. त्याचबरोबर चिंचोली गावचे सरपंच अमरजी जाधव यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर बाबासो पाटील यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे स्वागत. टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकलेला नाहीये.
थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना, बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत. त्याचबरोबर काळुंद्रे गावचे सनीजी माळी यांच्या ठिकाणी आगमन आहे. या सर्वांचंच आपण क्रांतीभूमी चषक 2025च्या वतीने शब्द सुमनांनी आपण करूया सहर्ष स्वागत. 47 धावांचं प्रत्युत्तर द्यायचंय. युवा जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय साहिल, एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती अजय जाधव आहेत. अजय जाधव यांनी बॅटिंगसाठी क्रमांक 5 वरती आले होते. गोलंदाजी करताना क्रमांक 1 चं षटक त्यांनी आता आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. बॉलची फेकी होईल कोणत्या एंडला, तर स्ट्रायकर एंडला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. असं म्हणतात की एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न या जोडीने केलेला आहे. परंतु एका बाजूला गोलंदाजी करताना अजय जाधव यांनी एकही मोठा फटका अद्यापही खर्च केला नाही. 4 बॉल टाकले, 5 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार अजय जाधव, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिटचा फटका खेळायला गेले, परंतु वेळेची अचूकता साधता आली नाही. मनसुबे उधळून लावले, डॉट आलेला आहे. हा आधुनिक काळामध्ये असा फटका आहे. बरेचसे फलंदाज आपण अशा प्रकारचा फटका खेळताना पाहत असतो. टान्स बदलतात आणि स्विच हिटचा फटका म्हणजे रिव्हर्सचा फटका खेळायला गेले, परंतु प्रयत्नांना यश मिळू शकलं नाही. डॉट आलाय. षटकातला शेवटचा बॉल अजय जाधव. चांगला बॉल चांगल्या लेनने टाकलाय. षटक क्रमांक 1 चा केस संपलाय. 47 धावांचं प्रत्युत्तर देताना चरण टीमने बनवलेले आहेत धावा अवघ्या 5 बनवायच्या आहेत. 42 येणारे बॉल 18. थँक्यू. एक चांगलं संगीत आपण या स्पर्धेमध्ये ऐकत आहोत. खऱ्या अर्थानं ब्रिटिश राजवटीत वारणा खोऱ्यातील एका उठावाने ब्रिटिश सरकारला हादरवून सोडलं होतं आणि तो उठाव या वारणा खोऱ्यातील पंचक्रोशीतील बिळाशी गावात 1930 साल, ज्याची आपण चर्चा कालही केली. तब्बल 56 दिवस या पंचक्रोशीमध्ये वारणा खोऱ्यामध्ये बिळाशी गावामध्ये तिरंगा फडकत राहिला होता आणि ते गाव म्हणजे बिळाशी आणि त्या गावची क्रिकेट स्पर्धा. बॉलर तयार. ऑन साइडला खेळलेला बॉल क्षेत्ररक्षक फाईन लेगला जाऊन पोहोचील का? एक टप्पा बॉल अडवण्याचा प्रयत्न, झडप घातलीये. संघासाठी काही धावा या ठिकाणी वाचवल्यात का? परंतु धावांसाठी धावाधाव सुरू आहे. बॉलची फेकी केली जाईल. आणखीन एका धावेचा प्रयत्न चालवला गेला खेळपट्टीवरती आणि बघता बघता तब्बल 4 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. म्हणजे ना नफा ना तोटा, मिळाल्या धावा 4. ज्यावेळेस मानेवाडीने बॅटिंग करताना 2 वेळा 4 धावा धावून काढल्या होत्या, आता चरण टीमने देखील या मॅच मध्ये 4 धावा धावून काढलेल्या आहेत. चला, तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही याची आपण नोंद घ्या. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्क वरती विकास. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल, लाईन मिस करून बसले कारण डावखोरे आताचे गोलंदाज विकास आहेत. विथ द अँगल गोलंदाजी करत आहेत. डावखोरे हाताचे गोलंदाज ज्यावेळेस राऊंड द विकेट येतात त्यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक अँगल तयार होतो आणि त्याच अँगलने गोलंदाजी केलेली आहे. विकास पुन्हा तयार. डॉट बॉलची सांगता झाली आहे. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय स्ट्रायकर जोडी. हा सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. या गोष्टी प्रकृतीने टाळाव्या लागतील कारण ही वेळ धावा वाटण्याची नाहीये, तर ही वेळ धावा वाचवण्याची आहे. त्यामुळे धावा वाचवाव्या लागतील. एका बाजूला पाठलाग आहे, एका बाजूला बचाव आहे. बॉलर पुन्हा तयार. या वेळेला लॉंग लेगला या बॉलची उडान, 6चा लगान, बॉल सीमा पार, षटकार.
मोठा टोला आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज अजय यांच्या बॅटमधून त्यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झालेला आहे. पहिला मोठा फटका होता सत्र क्रमांक 2चा. लॉंग लेगला काय फटका खेळलाय. डावखुरे आताच्या गोलंदाजावरती भीषण हल्ला चढवलाय. याही वेळेला फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पडेला. पुरा बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून फरार. रन्स मिळतील 4. धावसंख्या आहे धावफलकावरती 47 धावांचं प्रत्युत्तर देत असताना 20 धावा आलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे अजूनही विजयासाठी किती बनवायचे आहेत तर 27 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे. आणि षटक क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत काही बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंग मध्ये अजय. आज बॅट तळपली आहे. हा समोरच्या बाजूला धडक फडक बेधडक अजयचा फटका आहे कडक. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. थँक्यू. एका बाजूला या षटकामध्ये विकासानं शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. महत्वाची विकेट आहे. या बॉलवरती एका दुसरी विकेट मिळाली किंबहुना डॉट बॉल आला तर येणाऱ्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी आणखीन चांगला वाव मिळेल. परंतु हा बॉल चांगला टाकावा लागेल. विकास आता ही सुरुवात शून्यातून नाहीये तर ती आता अनुभवातून आहे. फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का आणि झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी निष्फळ ठरतोय. विकासाने संघाला संधी निर्माण करून दिली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. आणखीन एक धाव. चपळता चातुर्य क्रिकेटमध्ये याला का महत्व आहे. आता पुन्हा एकदा 4 धावा या ठिकाणी धावून काढलेल्या आहेत. म्हणजे मानेवाडीने बॅटिंग करताना 2 वेळा 4 धावा धावून काढल्या. चरण टीमने देखील तेच मैदानाच्या आतमध्ये केलंय. 2 वेळा 4 धावा धावून काढल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 30. आता विजयासाठी बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये धावा 17. थँक्यू. चला पुढच्या मॅच साठी आपण विनंती करत आहोत. पुनवत आणि सोनवडे टीमला विनंती आहे की आपण मॅचची तयारी करायला घ्या. जसं मात्र हा सामना संपेल तुम्हाला मैदानाचा ताबा लगोलग घ्यायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे. कारण आजचा अंतिम दिवस आहे. काही सामने अधिक असतात. सेमी फायनल फायनल हे सामने आज ऍड होतात. त्यासाठी वेळ लागतो आणि त्यासाठी आपण विनंती करूया की तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे. सेमी फायनल खेळणार आहे. फायनल खेळणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आपण करूया. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे त्याही दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळेसाठी सर्वांनी सहकार्य करावं. आपण आयोजन समितीला काय देऊ शकतो तर तो आपला अमूल्य वेळ आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि ओव्हर नंबर 3च्या पहिल्या बॉलवरती तब्बल धावा आलेल्या आहेत. त्या 2 गोलंदाजी मार्गवरती क्रमांक 3च्या षटकासाठी ज्यांना बोलवलेलं आहे सचिन जाधव ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा केली होती की सचिन जाधव यांनी खेळ चांगला केला होता. एका बाजूला बॅटिंग मध्ये साहिल, एका बाजूला अजय. या जोडीने चांगला स्थळ ठोकलाय. अद्यापही विकेट मिळाली नाहीये मानेवाडीला आणि मानेवाडी संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. कमी गतीचा बॉल आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक पहिला लागलाय. पहिल्या विकेटचं पतन. टीम चरणला धक्का क्रमांक पहिला.
मैदानाच्या आतमध्ये अनुज नायकवडी, त्याचबरोबर माननीय श्री राम यमगर साहेब यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खास गावावरतून बिळाशी गावावरतून महेंद्रजी पोद्दार यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अनिलजी लोहार या मित्र परिवाराचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. अनुज नायकवडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि त्यानंतरचा खेळलेला फटका, मिळालेल्या धावा तब्बल या बॉलच्या पाठीमागे आहेत 3. दोन्ही संघांना या मॅच मध्ये बरोबरीची संधी आहे विजयासाठी. प्रयत्न सर्वोत्तम करावे लागतील. ओव्हर नंबर 3 चा खेळ पाहत आहोत. तब्बल 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती आहे तब्बल 35 धावा. 47चं टार्गेट आहे, म्हणजे इथून पुढे अजूनही बनवायचे आहेत धावा 12 आणि येणारे बॉल शिल्लक किती आहेत तर ते 9. बॅटची कडा घेतोय बॉल, बॉलने घेतलाय बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. आणखीन एका विकेटचं पतन. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये चला फलंदाजाला विनंती की आपण घाई करा. येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते की आपण घाई करूया कारण आजचा अंतिम दिवस आहे. संजय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 8 बॉल आणि विजयासाठी आता बनवायचे आहेत धावा 12. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये आता चांगला खेळ केलाय गोलंदाजी करताना सचिन जाधव, परंतु शेवटचे 2 बॉल कसे असतील ना याच्यावरती बरचसं काय अवलंबून असेल, कारण हे जे 2 बॉल आहेत ना ते मॅचला कलाटणी देणारे असू शकतात. त्यामुळे 2 बॉल वरती दोन्ही संघांना चांगला खेळ करावा लागेल. 8 बॉल 12ची गरज. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, प्रत्युत्तर देऊ शकले नाही, डॉट आलाय. 7 बॉल आता विजयासाठी बनवायचे आहेत धावा 12. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि ते इरादे आता मजबूत ठेवावे लागतील. 7 बॉल 12ची गरज. पायांचा वापर केलाय, सन्मान दिलाय, एक सिंगल धाव प्राप्त केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. आता येणारे बॉल शिल्लक आहे 6 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 11. सहा बॉल 11ची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 11 तुम्हाला बनवाव्याच लागतील. अंतिम षटकामध्ये आता कोणाला बोलवलं जाईल, कोणत्या नावाचा पर्याय या ठिकाणी वापरला जाईल. आणि षटक क्रमांक 4 साठी स्वतः सचिन माने गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. बॅटिंग मध्ये सचिन माने यांना खेळ मोठा करता आलेला नाहीये. आज नावाप्रमाणे बॅटिंग होऊ शकलेली नाहीये, परंतु गोलंदाजी मध्ये चमक धमक दाखवावी लागेल. परंतु हेही विसरून चालणार नाही की एका बाजूला अनुज नायकवडी आहे आणि एका बाजूला संजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहेत. 6 बॉल 11. खोलवर टप्प्याचा बॉल, ड्रीम बॉल टाकलाय. यॉर्करचा वार केलीये फलंदाजाची शिकार. फलंदाज क्लीन बोल्ड. थँक्यू. आता अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे संघ चरण, कारण 5 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धाबा आता इथून पुढे 11. नॉन स्ट्रायकर एंडला अनुज नायकवडी आहेत. एक मोठी उमेद, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता कोण आले क्रमांक 5 वरती राहुल आलेले आहेत. आज खेळ चांगला करावा लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीतून मार्ग आज काढावा लागेल. आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल. आज अशी वेळ आली आहे ना
जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण हे स्वतःला करावं लागेल. 5 बॉल 11ची गरज. सचिन माने यांची धारदार गोलंदाजी आहे. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना आज उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. चला करूया आपण घाई. दोन्ही संघांना विनंती करूया. 5 बॉल 11ची गरज. या बॉलला फक्त सन्मान दिलाय. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न अनुज नायकवडी क्विक आहे. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का? नॉन सेकंडला फेक केलीये. तिसरी धाव पूर्ण होणार नाही, परंतु जमेची बाजू ही आहे चरण टीम साठी की अनुज नायकवडी स्ट्राईक वरती आहे. 2 धावा आलेल्या आहेत म्हणजे बनवायच्या आहेत 9. येणारे बॉल शिल्लक आहेत 4. प्रेक्षकांसाठी या स्पर्धेमध्ये पर्वणी आहे आणि पर्वणी या प्रकारची आहे. मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडला तर तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आपल्या बिळाशे गावचे मुंबई पोलीस संतोष परीट यांच्या वतीने आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. धावा येत आहेत 4. मॅच मध्ये रंगत वाढतीये. तीन बॉल 5ची गरज. अनुज नायकवडी सचिन माने यांच्यातली लढत. मानेवाडी विरुद्ध अनुज नायकवडीने मारला आणि हा सामना जिंकलाय. विशाल भाऊ स्पोर्ट चरण या टीमने मानेवाडीच्याही संघर्षाला सलाम.